घरपेढी प्रकल्प अंतर्गत अळणगाव या गावाचे पुनर्वसन मौजा कठोरा येथे करण्यात आले। येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून याबाबत कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्रमांक 1 यांना लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या पायाभूत कामात नियमबाह्य पद्धतीने मुरुमाऐवजी काळी माती टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मनीष सुरेश मानकर व इतर रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार अळणगाव पुनर्वसन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीचे बांधकाम सुरू आहे। मात्र या बांधकामातील कॉलमच्या पायामध्ये आवश्यक असलेला मुरुम न टाकता ठेकेदाराकडून काळी माती भरली जात असल्याचे निदर्शनास आले। यामुळे भविष्यात भिंत व कॉलम कमकुवत होऊन तडे जाण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त झाली आहे। याबाबत नागरिकांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला असता त्यांच्याकडून आरेरावीची भाषा वापरल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय। तसेच 8 मार्च 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकारची माहिती देण्यात आली होती। काही काळ काम थांबविण्यात आले असले तरी पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे। या पार्श्वभूमीवर सदर कामाला तात्काळ स्थगिती देऊन नियमानुसार योग्य दर्जाचे बांधकाम करण्यात यावे तसेच काळ्या मातीऐवजी आवश्यक मुरुमाचा वापर करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। अन्यथा भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। ही तक्रार जिल्हाधिकारी अमरावती, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य कार्यपाल अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तसेच संबंधित बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आली असून या प्रकारची चौकशी करून योग्य ते कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।